बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा वादात अडकलाय। मुंबई क्रिकेट असोसिएशननं शाहरुख खान विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। शाहरुख खानवर आरोप आहेत की त्याने मॅच संपल्यानंतर मैदानात शिरण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्याला अडवणाऱ्या सुरक्षा रक्षकांना शिव्या दिल्या आणि त्यानंतर त्याला समजावणाऱ्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना त्याने मारहाण देखील केली। बुधवारी रात्री जेव्हा मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच कोलकाता नाईट रायडर्सने जिंकली त्यानंतरच्या बक्षीस समारंभानंतर रिकाम्या मैदानात शाहरुखनं घुसण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकांनी त्याला यावेळी मैदानात जाता येणार नाही असं सांगून अडवण्याचा प्रयत्न केला, पण या अडवणाऱ्या सुरक्षा रक्षकांना शिव्या देऊन शाहरुख थांबला नाही, तर त्यानंतर त्याने मारहाण देखील केली असा आरोप आहे। हे थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना देखील त्याने धमकावलं असंही तक्रारीत म्हटलेलं आहे। त्याने दारू पिऊन लोक आम्हाला शिव्या दिल्या आहेत, आमच्या सिक्युरिटीला मारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कंटिन्युअसली तो शिव्या देत होता मॅनेजिंग कमिटी लोकांना, बीसीसीआयच्या लोकांना आणि घाणेरड्या शिव्या देत होता। किती वेळ त्यांनी तरी शिव्या घातल्या असेल आपल्याला? हे सगळा प्रकार 15-20 मिनिट चालला होता। लोक पॅसिव्ह करून हे करत होते, परत उलटा येत होता, तुम्ही काय मला अरेस्ट करणार का, करा अरेस्ट, काय करतो बघतो मी, एकेकाला इकडे गाडून टाकतो जिवंत वगैरे, बीसीसीआयचे कोण बॉस आहेत त्यांना घेऊन या इकडे वगैरे, आणि मग सगळं हे त्यांनी केलं। शाहरुख खान विरुद्ध बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच तक्रार दाखल केली। पोलिसांनी सुद्धा चौकशी सुरू केली आहे। चौकशीनंतरच पुढील कारवाई ठरेल असं पोलिसांचं म्हणणं आहे। सिक्योरिटी गार्ड को मैन हैंडल किया और इन्होंने उस पर जब ऑब्जेक्शन लिया तो शाहरुख खान ने एमसी ऑफिशियल्स और बीसीसीआई ऑफिशियल्स के खिलाफ बड़ी फाउल लैंग्वेज यूज की। विल कंडक्ट इंक्वायरी एंड देन विल डिसाइड द कोर्स ऑफ एक्शन। शाहरुख खानवर केवळ तक्रार दाखल करूनच बीसीसीआय थांबलेली नाही, तर शाहरुखला वानखेडेवर प्रवेश करायला आजन्म बंदी घालण्याची कडक कारवाई करण्याचे संकेत सुद्धा बीसीसीआयने दिलेत। असं झालं तर शाहरुखला फक्त आयपीएलच नाही तर वानखेडेवरच्या वन डे आणि टेस्ट मॅचेसना देखील मुकावं लागेल। आम्ही कंप्लेंट फाईल केलेली आहे, पण आम्ही एक नक्की केलेलं आहे की त्याचे हे ऐकून तो कोणी असला तरी आम्ही त्याला लाईफ टाईम बॅन करणार। शाहरुखच्या चौकशीत खरं काय ते बाहेर येईलच, पण शाहरुख असे वाद का ओढवून घेतोय? टीमचा विजय आणि पराजयापेक्षा शाहरुख खानच जास्त का चर्चेला जातोय? ही घटना जर खरी मानली तर शाहरुखने स्टेडियममध्येच मद्यपान केलं होतं हे सुद्धा स्पष्ट आहे। यापूर्वी आयपीएलच्याच जयपूरमधल्या मॅचच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिताना दिसल्यामुळे शाहरुख खान वादात सापडला होता। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।